मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांची कबलधाम वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट। पायल कबरे यांच्या माध्यमातून प्रदीप कबरे यांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान। पायल कबरे यांच्या संकल्पनेअंतर्गत कबलधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी तयार करण्यात आलेल्या इंडोर गेम्स रूमचे प्रदीप कबरे यांच्या माध्यमातून फेद कापत उद्घाटन। प्रदीप कबरे यांच्या माध्यमातून कबलधाम वृद्धाश्रमाच्या आजी आजोबांशी आनंददायी संवाद, तसेच प्रामुख्याने कबरे परिवाराच्या माध्यमातून कबलधाम वृद्धाश्रमाअंतर्गत असणाऱ्या आजी आजोबांशी कौटुंबिक जिव्हाळा जपत खऱ्या अर्थाने आजी आजोबांच्या जीवनातील एकाकीपणा दूर करण्यासाठी गत अनेक वर्षांपासून करण्यात आलेले सामाजिक कार्य वखाणण्याजोगे असल्याने सदर वृद्धाश्रम म्हणजे मंदिरच। कबलधाम वृद्धाश्रमाचे सुधीर कबरे तसेच पायल कबरे यांच्याबाबत गौरवोद्गार। पायल कबरे यांच्या पुढाकाराने कबलधाम वृद्धाश्रमाअंतर्गत आजी आजोबांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंडोर गेम मधील अनेक खेळांचा प्रमुख निमंत्रित मान्यवर अतिथी असणाऱ्या प्रदीप कबरे यांच्या माध्यमातून आजी आजोबांसमवेत कॅरम, लुडो तसेच सापशिडी तथा बॅडमिंटन खेळाचा घेतला आस्वाद। तसेच प्रदीप कबरे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले कोकणातील पारंपरिक गाणे हे ठरले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण। सगळ्या आजी आजोबांना आज आपल्या या कबलधाम या छान, मी याला वृद्धाश्रम नाही म्हणणार, या छान वास्तूत तुमच्या सगळ्यांसाठी पौर्णिमाताईंच्या लेखीने आणि यजमानाने हा एक वेगळा त्याचं त्यांना रूपांतर कम्युनिटी सेंटरमध्ये तुम्हाला आनंद मिळावा, आयुष्यातली काही दुःख असतील तर ती काही क्षणाकरता, काही वेळाकरता, काही तासांकरता दूर व्हावी यासाठी हे आहे। त्याच्यात एक छान असा कॅरम बोर्ड तुम्हाला इकडे दिलेला आहे। आपण आणखी एक इकडे तो कॅरम बोर्ड तुम्हाला माझ्याकडून दिला आणि इकडे यायची खूप वर्षापासून इच्छा होती, पण मध्ये कोरोना काळात येऊ शकलो नाही आणि मला कल्पना नव्हती त्यांनी एवढं सुंदर मांडलेली आहे आणि तुम्ही सगळी छान छान माणसं इकडे आहात। तर आज या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी त्यांच्या मुलीने आमंत्रित केलं, माझ्या पत्नीला आमंत्रित केलं, त्यांचा त्यापासून आभारी आहे। आणि तुम्ही काय बरीचशी माणसं काही कोकणातली असत काय? का सगळेच कोकणातले असत नाही ना? इकडे माझे मित्र आहेत प्रवीण शांताराम, ते आमच्या मराठीतले फार चांगले पुढे ना थोडं, आणि एवढं छान वातावरण आहे। तर एक छोटं तुमच्यासाठी या वास्तूसाठी कारण घालतो मी, फक्त हात वर केला की वय महाराजा म्हणा, रे देवा महाराजा, 12 वेशीच्या, 12 गावच्या, 12 वैपाटीच्या, 12 नाक्याच्या आणि अंबरनाथच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या महाराजा, आज आमच्या या स्वर्गीय पौर्णिमाताई कबरेंच्या संकल्पनेतून जो वृद्धाश्रम कबलधाम वृद्धाश्रम सर त्यांनी स्थापन केलेलं असं आणि अशी गोड 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 ही माणसं ती चेडवा म्हणते मी, आणि आमची काका त्यांना सदैव सुखात ठे, आनंदात ठे, त्यांना चांगला आयुर आरोग्य मिळू दे रे महाराजा। होय महाराजा। खाली थोडा नंतर कुठला इम्बॅलन्स आहे ना, आम्ही छोटा खाऊ आणलेला आहे पायल या सगळ्या तुमच्यासाठी हो
सगळ्यात अगोदर नमस्कार. माझं नाव प्रदीप कबरे. मी रंगभूमीवर, चित्रपटात, दूरदर्शनवर म्हणजे 50 वर्ष कार्यरत आहे. आणि स्वर्गीय पौर्णिमा कबरेजी यांच्या संकल्पनेतून त्या संस्थापक असलेल्या या कमलधाम वृद्धाश्रम इथे मी पहिल्यांदाच येतो. त्यांची खूप इच्छा होती की मी या वृद्धाश्रमाला भेट द्यावी, पण त्यांची माझी भेट झाली आणि त्याच्यानंतर करोनाचा काळ वगैरे, त्यामुळे ते शक्य झालं नाही. पण आज त्यांची कन्या पायल तिने मला इकडे सपत्नीक बोलवलं आणि खरोखर काही गोष्टींची आपण कल्पना करत नाही. आपल्या मनात एक विशिष्ट कल्पना असतात की वृद्धाश्रम म्हणजे काय असेल. एक छोटीशी वास्तू असेल, तिकडे वृद्धांसाठी राहण्याची सोय असेल, पण ते इतकं निसर्गरम्य असेल याची मला कल्पना नव्हती. आणि अंबरनाथसारख्या ठिकाणी एवढ्या छान नैसर्गिक वातावरणात हे कमलधाम मंदिर आहे, त्याला मी वृद्धाश्रम नाही म्हणणार. जवळजवळ 35-40 वृद्ध स्त्री पुरुष इकडे आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मी आज आनंद बघितला, त्यांच्यातली जगण्याची उर्मी बघितली, ती बघितल्यावर असं वाटतं की या वास्तूमध्ये एक पावित्र्य आहे. ती वास्तू उभी करणाऱ्याच्या मनातली जी खरी एक इच्छा आकांक्षा होती ती परिपूर्ण झालेली त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसली. पायल तरुण आहे, तिच्याही काही संकल्पना आहेत आणि तिच्या संकल्पनेतून तुम्ही जो मला प्रश्न विचारला की इथे एक छान कम्युनिटी सेंटर करायचं, म्हणजे त्यांना काही काळ आपलं शारीरिक दुःख असेल, मानसिक दुःख असेल, आर्थिक दुःख असेल, ते विसरता यावं आणि त्यांच्या वयाला अनुरूप, त्यांच्या वयाला साजेस असे खेळ त्याच्यामध्ये मांडले गेले. तिकडे कॅरम बोर्ड आहे, सापशिडी आहे, बुद्धिबळाचा देखील खेळ आहे. त्याचं मला कौतुक वाटलं की ते वृद्ध आहेत, म्हणजे त्यांची बुद्धी चालत नाही का, ते छान खेळत होते. बॅडमिंटन आहे, म्हणजे ज्यांना कोणी वाटलं थोडंसं धावूया, शारीरिक त्याच्यामधून त्यांचा व्यायाम होईल त्याची, आणि ते करण्यासाठी खूप छान असा परिसर लाभलेला आहे. ज्या ठिकाणी आता मी इथे उभं राहून हे बोलतो आहे तो परिसर, ती बाग एवढी सुंदर आहे, तिकडे झोपाळे आहे, बसण्याची व्यवस्था आहे. पायल, तू खूप भाग्यवान आहेस की तुझ्या आईने वडिलांनी अशी छान वास्तू तुला, म्हणजे तुला तुझ्या पुढच्या जीवनाचं ध्येय दिलेलं आहे. तुला तुझा प्रवास तुझ्या आईवडिलांनी आखून दिलेला आहे. तुझे मामा तुझ्याबरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तू छान सकारात्मक वापर कर आणि आयुष्यात खूप चांगलं यश मिळव. मी काही खूप फार मोठा माणूस नाही, पण मला यथाशक्ती यथाभक्ती जेव्हा जेव्हा काही करता येईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. तर आज आपण कमलधाम वृद्धाश्रम इथे एक इंडोर गेम असं आपण उद्घाटन प्रदीप सरांच्या हस्ते केलं, प्रदीप कबरे सरांच्या हस्ते केलं आणि त्यांनी तो वेळ दिला की स्पेशली तो वेळ त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं तो त्यांनी काढला की त्यांना आजी आजोबांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. आणि स्वर्गीय कबरे मॅडमची इच्छा होती की त्यांनी इथे यावं, वृद्धाश्रम पाहावा आणि त्यामुळे कुठेतरी काही काळ त्यांना त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये येता नाही आलं, पण आज ते आले. त्यामुळे त्यांची पण जी इच्छा होती तीही पूर्ण झाली आणि त्यांना त्या निमित्ताने कमलधाम पाहता आलं. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे कम्युनिटी सेंटरचा, तर तो त्या कॉजसाठी सरांसारखा चेहरा हा इथे येणं हे आमच्या सर्वांचंच भाग्य आहे की त्यांनी वेळ काढून तिथे आले आणि फक्त आले नाही की ते गेम्स आजी आजोबांसोबत खेळले देखील. त्यामुळे ती जी पॉझिटिव्हिटी त्यांच्या येण्याने इथे मिळाली, तर तीच ह्याच्या मागचं इंटेन्शन हेच आहे की हे गेम्स आहेत जसे चेस, कॅरम, बॅडमिंटन, या गेम्समधनं आजी आजोबांमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी आणि त्यांच्या मेंटल हेल्थसाठी हे काम करेल पुढे. तर